मित्रांनो, आज हा आपला 5वा व्हिडिओ ज्यामध्ये आपण बघित आहे पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्त्वाचे PYQs GK-GHचे प्रश्न. प्रश्न क्रमांक पहिला आहे 2024 मध्ये भारताचा सर्वात वेगवान वाढणारा निर्यात क्षेत्र कोणता ठरला? ऑप्शन क्रमांक 1 आहे औषध निर्मिती, ऑप्शन क्रमांक बी आहे इलेक्ट्रॉनिक्स, ऑप्शन क्रमांक सी आहे स्टील, ऑप्शन क्रमांक डी आहे वस्त्र उद्योग. तर याच्यातलं उत्तर कोणतं बरोबर आहे? औषध निर्मिती का इलेक्ट्रॉनिक्स? तर याच्यातलं आहे इलेक्ट्रॉनिक्स, ऑप्शन क्रमांक बी हे आपलं उत्तर बरोबर आहे या ठिकाणी. चला आता दुसरा प्रश्न घेऊ आपण मित्र हो. प्रश्न क्रमांक दुसरा आहे महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजना 2024 मध्ये कोणत्या वयोगटासाठी लागू केली? 18 ते 40, 21 ते 35, 14 ते 30, 18 ते 30. तर किती चालू केली? 21 ते 35 या वयोगटासाठी चालू केलेली योजना आहे. ही योजना प्रौढ महिलांसाठी वय 21 ते वय ठेवले असून त्यामुळे उत्तर बी वय 21 ते 35 हे वयोगट आहे. प्रश्न क्रमांक तिसरा घ्या 2024 मध्ये झालेल्या फास्टॅग GPS 2.0 प्रणालीचे मुख्य उद्देश काय आहे? ऑप्शन क्रमांक ए आहे वर्ग मर्यादा, ऑप्शन क्रमांक बी आहे वाहनाची लोकेशन ट्रॅकिंग करणे, ऑप्शन क्रमांक सी आहे टोल वसुली ऑटोमेशन, ऑप्शन क्रमांक डी आहे विना नूतनीकरण. तर काय आहे? वेग मर्यादा तपासणे हे नसून कोणता आहे? वाहनाची लोकेशन ट्रॅकिंग हे पण नाही, टोल वसुली ऑटोमेशन हे तिसऱ्या नंबरचं त्याचं उत्तर असणार आहे. या प्रणालीचा हेतू टोल प्लाझा हटवून GPS वर आधारित टोल वसुली करणे हे आहे. उत्तर काय मग? सी टोल वसुली ऑटोमायझेशन. प्रश्न क्रमांक 4 बघा. भारतातील पहिली 100% हायड्रोजन ट्रेन 2024 मध्ये कोणत्या राज्यात सुरू झाली? ऑप्शन क्रमांक 1 आहे राजस्थान, ऑप्शन क्रमांक बी आहे हरियाणा, ऑप्शन क्रमांक सी आहे गुजरात, ऑप्शन क्रमांक डी आहे महाराष्ट्र. तर कोणत्या राज्यात झाली? हरियाणा या राज्यामध्ये झालेली आहे. रेल मंत्रालयाने पहिली हायड्रोजन ट्रेन हरियाणामध्ये चालू केली गेली. प्रश्न क्रमांक 5वा 2024 मध्ये युनेस्को वारसा दर्जा मिळालेला भारतीय स्थळ कोणते? काकतीय मंदिर, गेटवे ऑफ इंडिया, हवा महल, रणथंबोर. तर कोणतं आहे? काकतीय मंदिर. 2024 मध्ये तेलंगणातील काकतीय रुद्रेश्वर रायप्पा मंदिर जागतिक वारसा घोषित झालेले आहे. प्रश्न क्रमांक 6वा आपल्यासाठी आलेला आहे. प्रश्न क्रमांक 6वा 2024-25 महाराष्ट्र अर्थसंकल्प कोण सादर केला? तर आपल्याला माहिती आहे सर्वांना आपले लाडके उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सादर केलेला आहे. म्हणजे उत्तर कोणतं आहे? ऑप्शन क्रमांक सी हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक सी. चला प्रश्न क्रमांक 7वा 2024 मध्ये भारतात सर्वाधिक दान देणारा उद्योगपती कोण ठरला? ऑप्शन क्रमांक 1 गौतम अदानी, ऑप्शन क्रमांक 2 रतन टाटा, ऑप्शन क्रमांक 3 शिव नाडर, ऑप्शन क्रमांक 4 मुकेश अंबानी. तर मित्र हो याचं उत्तर आहे शिव नाडर. भारतामध्ये 2024 मध्ये सर्वाधिक दान देणारे उद्योगपती कोण आहे मग? शिव नाडर. चला प्रश्न क्रमांक 8वा महाराष्ट्रात सर्वात मोठा सोलार पार्क 2024 मध्ये सुरू झाला कोणत्या शहरात? जालना, चंद्रपूर, सोलापूर, नांदेड. तर कोणत्या शहरामध्ये चालू झालेला आहे? सोलापूर या शहरामध्ये सर्वात मोठा सोलार पार्क चालू झालेला आहे. प्रश्न क्रमांक 9वा भारतातील सर्वात वेगाने वाढणारे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 2024 मध्ये कोणते? ऑप्शन क्रमांक 1 फेसबुक, ऑप्शन क्रमांक बी इंस्टाग्राम, ऑप्शन क्रमांक सी यूट्यूब, ऑप्शन क्रमांक डी टेलिग्राम. तर ऑप्शन काय आहे? ऑप्शन क्रमांक बी इंस्टाग्राम हे त्याचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 10वा 2024 मध्ये महाराष्ट्रात सर्वात दूषित शहर कोणते ठरले? नाशिक, ठाणे, सी नंबरला चंद्रपूर आणि डी नंबरला पिंपरी चिंचवड. तर 1 नंबरला कोण आहे मित्र हो? सर्वांना माहिती आहे कोळशासाठी प्रसिद्ध असलेलं चंद्रपूर हे ठिकाण सगळ्यात जास्त दूषित शहर म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 11वा 2025 पर्यंत भारतात सर्वाधिक वेगाने वाढणारा रोजगार क्षेत्र कोणते? ऑप्शन क्रमांक ए IT, ऑप्शन क्रमांक EV इलेक्ट्रॉनिक्स वाहन, ऑप्शन क्रमांक सी कृषी, ऑप्शन क्रमांक डी बांधकाम. तर कशामध्ये वाढणार सगळ्यात जास्त रोजगार? EV मध्ये वाढणार, इलेक्ट्रिक्स वाहन याच्यामध्ये वाढणार आहे. नीती आयोगानुसार EV सेक्टर 2025 पर्यंत सर्वाधिक रोजगार देणार आहे. 2024चे रिलेटेड जे प्रश्न आहेत ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. खूप महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे आजचा. 12 प्रश्न 2024 मध्ये भारताने सर्वात मोठा ड्रोन शो कोठे केला? ऑप्शन क्रमांक ए दिल्ली, ऑप्शन क्रमांक बी जयपूर, ऑप्शन क्रमांक सी अहमदाबाद, ऑप्शन क्रमांक डी मुंबई. तर कुठे केला? नवी दिल्ली येथे केलेला आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक ए हे उत्तर असणार आहे. गणतंत्र दिन परेडमध्ये 3500 ड्रोन दिल्ली येथे दाखवण्यात आले. चला प्रश्न क्रमांक 13वा नवीन पोलीस भरती 2024 मध्ये लागू केलेली मुख्य नवी अट कोणती? ए जास्तीची धाव, बी बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन, सी मेडिकल 2 फेज, डी व्हिडिओ तपासणी. तर कोणती लागू केली होती मित्र हो? बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन हे आपण यावर्षीपासून लागू झालेलं आहे 2024 पासून. प्रश्न क्रमांक 14वा मित्र हो मुंबईत 2024 मध्ये सुरू झालेल्या सायबर कमांड सेंटर कोठे आहेत?
ऑप्शन क्रमांक ए BKC, ऑप्शन क्रमांक बी अंधेरी, ऑप्शन क्रमांक सी वांद्रे, ऑप्शन क्रमांक डी फोर्ट. तर कुठं आहे मित्र हे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए BKC मध्ये. सर्व मोठे टेक ऑपरेशन BKC मध्येच होते. प्रश्न क्रमांक 15वा. 2024 मध्ये इंडियाचा सर्वाधिक पाहिला जाणारा खेळ कोणता? सर्वांना माहिती आहे. ऑप्शन क्रमांक ए फुटबॉल, ऑप्शन क्रमांक बी क्रिकेट, ऑप्शन क्रमांक सी कबड्डी, ऑप्शन क्रमांक डी हॉकी. तर भारतामध्ये सर्वात जास्त लोकप्रिय खेळ कोणता आहे? क्रिकेट. म्हणजे ऑलवेज उत्तर कोणतं असणार याचं? क्रिकेट. IPL आणि वर्ल्ड क्लब मिळून 2024 मध्ये क्रिकेट हे विक्रमी बघितल्या गेलेलं साधन आहे. चला पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 16वा. महाराष्ट्रातील सर्वाधिक वनक्षेत्र असलेला जिल्हा कोणता? ऑप्शन क्रमांक ए नंदुरबार, ऑप्शन क्रमांक बी गडचिरोली, ऑप्शन क्रमांक सी कोल्हापूर, ऑप्शन क्रमांक डी अमरावती. तर कोणता आहे? गडचिरोली हे त्याचं उत्तर असणार आहे. महाराष्ट्रातील 35पेक्षा जास्त जंगल गडचिरोलीमध्ये आहेत. 35% जास्त जंगल म्हणजे एकट्या महाराष्ट्रातील अख्ख्या पूर्ण महाराष्ट्रातील 35%पेक्षा जास्त जंगल फक्त एकट्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 17वा. 2024 मध्ये भारतातील सर्वात सुरक्षित शहर कोणते घोषित झाले? ऑप्शन क्रमांक ए मुंबई, ऑप्शन क्रमांक बी पुणे, ऑप्शन क्रमांक सी हैदराबाद, ऑप्शन क्रमांक डी अहमदाबाद. उत्तर काय? ऑप्शन क्रमांक सी हैदराबाद हे सर्वात सुरक्षित शहर म्हणून घोषित झाले. NCRB डेटानुसार सलग 3 वर्षे हैदराबाद सेफ्टी इंडेक्समध्ये टॉपवर आहे. प्रश्न क्रमांक 18वा. 2024 मध्ये भारताचा सर्वात मोठा बंदर कोण ठरले? ऑप्शन क्रमांक ए नाभाशेवा, ऑप्शन क्रमांक बी चेन्नई बंदर, ऑप्शन क्रमांक सी कोची, ऑप्शन क्रमांक डी कांडाळा. तर कोणता आहे? ऑप्शन क्रमांक ए नावाशेवा जे मुंबईमध्ये आहे. वाहतूक सक्षमतेत सर्वात मोठे JNPT मुंबई नावाशेवा येथे आहे. चला प्रश्न क्रमांक 19वा. 2024 मध्ये भारतातील सर्वात लांब एक्सप्रेसवे कोणता सुरू झाला? ऑप्शन क्रमांक ए दिल्ली मुंबई, ऑप्शन क्रमांक बी पूर्व पश्चिम, ऑप्शन क्रमांक सी नवी मुंबई पुणे, ऑप्शन क्रमांक डी ग्रीनफील्ड तिरुपती. तर कोणता झाला? ऑप्शन क्रमांक ए दिल्ली मुंबई. आतापर्यंत भारतातील सर्वात लांब दिल्ली मुंबई एक्सप्रेस सुरू झालेला आहे. ऑप्शन क्रमांक 20वा. महाराष्ट्र लास्टचा प्रश्न आहे मित्र. प्रश्न क्रमांक 20 आपण बघत आहे. असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना सपोर्ट करा. धन्यवाद मित्र. लास्टचा प्रश्न बघू. 2020 मध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक दूध उत्पादन करणारा जिल्हा कोणता? ऑप्शन क्रमांक ए सांगली, ऑप्शन क्रमांक बी कोल्हापूर, ऑप्शन क्रमांक सी पुणे, ऑप्शन क्रमांक डी नाशिक. तर उत्तर काय मित्र हो? कोल्हापूर हे याचं उत्तर असणार आहे. कोल्हापूर हा जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात जास्त दूध उत्पादन करणारा जिल्हा आहे. येथेच आपले हे आजचे 20 प्रश्न संपलेले आहेत मित्र हो. असे नवीन प्रश्न लागत असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.